श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आपल्या मनीषा स्वामी भक्ती या चॅनल मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत या पवित्र ग्रंथाच्या पहिल्या अध्यायाची सुरुवात करणार आहोत. स्वामींचे स्मरण करून आणि त्यांची कृपा घेऊन आपण हा अध्याय ऐकूया. चला तर मग भक्तिभावाने आणि श्रद्धेने श्री स्वामी चरित्र सारामृताच्या पहिल्या अध्यायाला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय क्षीरसागरात निवास करणाऱ्या मायारूपी जगाचे संचालन करणाऱ्या अविनाशी आणि अनंत रूप धारण करणाऱ्या प्रभूंना माझा नमस्कार. जे संपूर्ण विश्वाचे निर्माण करणारे आहेत, ज्यांची अर्धांगिनी माता लक्ष्मी आहे आणि जे सर्व कारणाचे कारण आहेत, त्या परमेश्वराला मी वंदन करतो. त्या महाविष्णूच्या दिव्य शक्तीतून प्रकट झालेल्या गजमुख, एकदंत आणि शिवपुत्र श्री गणेशांना मी साष्टांग नमस्कार करतो. त्यांच्या कृपेने हे स्वामी चरित्र सारामृत कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण हो अशी प्रार्थना करतो. तिच्या कृपेने अज्ञानी माणूसही विद्वान बनतो आणि सर्व कार्यांना यश मिळते. त्या माता सरस्वतींना माझा नमस्कार. जे अज्ञान रूपी अंधार दूर करतात, सद्बुद्धीचा प्रकाश देतात आणि ज्ञानाचा मार्ग दाखवतात, त्या गुरुरायांना माझे कोटी कोटी प्रणाम. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे एकत्र स्वरूप म्हणजे श्री दत्तात्रय धर्माच्या रक्षणासाठी ते विविध अवतार धारण करतात. त्यांचाच एक अद्भुत आणि दिव्य अवतार म्हणजे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ. अक्कलकोटमध्ये वास्तव्य करून श्री स्वामी समर्थांनी असंख्य भक्तांचे दुःख दूर केले. त्यांनी अनेक चमत्कार करून भक्तांचे मनोरथ पूर्ण केले आणि सर्वांना श्रद्धा, भक्ती आणि विश्वासाचा मार्ग दाखवला. स्वामी कोणत्या काळात प्रकट झाले, त्याची जात, कुळ किंवा वर्ण काय होते हे निश्चितपणे सांगता येत नाही, कारण त्यांचे स्वरूप हे मानवी मर्यादा पलीकडचेच आणि पूर्णपणे दिव्य आहे. स्वामीराज प्रसन्न झाले आणि त्यांनी आपल्या कृपामय वरद हस्ताने अभय दिले. यानंतर लेखक व्यास, वाल्मिकी, कालिदास, संत तुकाराम आणि सर्व महान संतांना वंदन करून म्हणतात, हे संतजन हो, माझ्यावर कृपा करा. माझ्या हृदयात वास करून माझ्याकडून हा पवित्र ग्रंथ पूर्ण करून घ्या. लेखक म्हणतात, माझी भाषा फार वेदांतपूर्ण आणि संस्कृतनिष्ठ नाही, तरीही श्रोत्यांनी प्रेमाने आणि आदराने ती ऐकावी. माझ्या भाषेतील त्रुटीकडे न पाहता त्या मागील भक्तिभाव पाहावा. श्री स्वामी समर्थांच्या लीलांचे वर्णन करायचे म्हटले तर तो एक अथांग समुद्र आहे. त्या अमर्याद समुद्रातून मी फक्त काही मोजके मोती निवडून या ग्रंथात मांडले आहेत, म्हणून या छोट्याशा प्रयत्नाचा अनादर करू नका. हा ग्रंथ अनेक भक्तांच्या अनुभवावर आणि लोकांमध्ये प्रसिद्ध असलेल्या कथावर आधारित आहे. अशा प्रकारे श्री स्वामी चरित्र सारामृताचा पहिला अध्याय मंगलाचरण पूर्ण झाला. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.